सर्वांना नमस्कार। खरं तर मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं म्हणजे त्या भाषेमध्ये कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन झालं पाहिजे असा एक रूढ समज आहे। पण साहित्य निर्मितीच्या पलीकडे जाऊन भाषेचं व्यवहाराच्या, प्रशासनाच्या, राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या चौकटीत खूप मोठं उपयोजन होत असतं। त्यामुळे भाषा आणि प्रशासन आणि प्रशासनातली मराठी भाषा आणि अशा इतर अनेक क्षेत्रांमधली मराठी भाषा असा विचार करायला लावणारे परिसंवाद या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषा संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेले आहेत। ही खरंच खूप मोठी अभिनंदनीय अशी बाब आहे असं मला वाटतं। कारण की जी मराठी भाषा माझी मातृभाषा आहे ती जर मला त्या भाषेच्या ज्ञानाच्या आधारावर नोकरी देणार नसेल तर तिचा त्याग करून वेगळी भाषा मला शिकावी लागते। कारण भाषेचं स्वतःचं अर्थकारण असतं आणि माझी भाषा जर मला अर्थार्जनाला मदत करणार नसेल तर आजसुद्धा आपण बघतो आहोत की आपल्या आजूबाजूला बरीचशी ज्या घरातली मुलं मागच्या 2 पिढ्यांपर्यंत मराठी माध्यमांच्या शाळेतून जात होती त्यांना असं वाटू लागलेलं आहे की कदाचित इंग्रजी माध्यमातून शिकलो तर मला नोकरीच्या आणि रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी निर्माण होतील। म्हणजे भाषेसाठी काहीतरी करायचं म्हणजे फक्त साहित्य आणि कवितेच्या क्षेत्रामध्ये नसतं करायचं तर ते प्रशासनाच्या, राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या क्षेत्रातही करायचं असतं। याचं औचित्य, महत्त्व आणि मोल ओळखून या परिसंवादानाचं जे आयोजन केलेलं आहे मराठी भाषा संचालनाने त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून व्यक्तिगतरित्या आणि आम्हा सर्वांच्या वतीने अभिनंदन करते। आपल्याला जो किरणनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांनी या सगळ्या विषयाची मोठी अशी पूर्वपीठिका आपल्यासाठी सज्ज केलेली आहे की ज्या संदर्भामध्ये आम्हाला बोलायचं आहे। मला स्वतःला मी प्रोबेशनमध्ये असताना, परिवीक्षाधीन कालावधीत असताना एक घडलेला किस्सा आठवतो की मी कस्टम्स या सेवेमध्ये ज्यावेळी रुजू झाले 2009 साली IRS कस्टम्स म्हणून, त्यावेळी आम्हाला वेपन्स ट्रेनिंग असायचं आणि हैदराबादच्या नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये आमच्या बॅचचं वेपन्स ट्रेनिंग चालू होतं आणि अत्यंत ज्युनियर दर्जाचा म्हणजे ज्याला कॉन्स्टेबल म्हणावा, हवालदार म्हणावा असा अधिकारी आम्हाला हे प्रत्यक्ष वेपन्स ट्रेनिंग द्यायचा आणि जवळजवळ 1 महिनाभर आम्ही हे वेपन्स ट्रेनिंग घेत होतो। आणि हा बिहारमधल्या एका छोट्या गावातला हिंदी मातृभाषा असणारा असा हा हवालदार होता ज्याला आम्ही सगळेजण उस्ताद म्हणायचो। आणि त्यांच्याबरोबर आमचं खूप ट्युनिंग जमलं कारण की फक्त वेपन चालवायला नसतात शिकायचे तर ते खोलणं, त्यांची दुरुस्ती करणं अशा अनेक गोष्टी आम्हाला त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शिकायच्या होत्या। ते सगळं शिकवण्यातली त्यांची चलाखी आणि त्यांची सगळी मास्टरी पाहून एक दिवशी मी त्यांना उस्तादना संध्याकाळच्या मेसमधल्या जेवायच्या वेळेला असं म्हटलं की उस्ताद आपकी नॉलेज तो बड़े साहब से भी ज़्यादा है, बहुत ही बढ़िया तरीके से आप हमें सिखा रहे हो, आपकी नॉलेज तो आपके बड़े साहब से भी ज़्यादा ऐसे हमें सभी को लगने लगा है। त्यावर त्या उस्तादनी दिलेलं जे उत्तर आहे ते खूप महत्त्वाचं आहे। तो असं म्हणाला, नहीं मैडम जी आप गलत समझ रही है, मेरी सारी नॉलेज हिंदी में है और उनकी अंग्रेजी में है, यही बहुत बड़ा फ़र्क है। मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या दर्जामध्ये आणि अधिकार पदामध्ये जर केवळ त्याच्या भाषेच्या ज्ञानामुळे जर बदल होणार असेल तर त्या भाषेसाठी काम करणाऱ्या माणसांचा खूप मोठा पराभव आहे की इंग्रजीमध्ये ज्ञान असल्यामुळे जर समान ज्ञान असलेल्या व्यक्तीला वरच्या दर्जाचं काम करण्याची संधी मिळत असेल हे आजूबाजूच्या सगळ्या वास्तवामधून आपल्या सगळ्यांच्या अनुभवाला येतं आहे। ते मराठीच्या बाबतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात खरं आहे आणि तसे होऊ नये म्हणून अशासारख्या संमेलनांची तर गरज आहेच आणि शिवाय प्रशासनातल्या मराठी भाषेची काय दुरुस्ती केली पाहिजे याचा मुळातून विचार करण्याची सुद्धा गरज आहे। किरणनी विचारलेला प्रश्न असा आहे की मराठी भाषा बोजड, प्रशासनातली मराठी विशेषतः जरब असणारी असते का? मला नेहमी असं वाटतं की कोणतीही भाषा ही कोणत्या प्रयोजनासाठी वापरली जाते ती तसं रूप घेऊन येते। म्हणजे आता इथे आपण या फर्ग्युसनच्या प्रांगणामध्ये बसलेलो आहोत आणि रस्त्याच्या त्या बाजूला एखाद्या इमारतीमध्ये 2 जर जावा आपल्या सासूची गाराणी एकमेकांना सांगत असतील तर प्रमाण मराठीत जरी बोलत असल्या तरी आज आपण या विचारमंचावर वापरत असलेली भाषा आणि त्या दोघींची भाषा, त्यांची शब्दांची निवड, त्यांची वाक्यांची लांबी आणि त्यांच्या संभाषणामध्ये असणाऱ्या उद्गार चिन्हांचं प्रमाण या सगळ्यांमध्ये आपली आणि त्यांच्या भाषेमध्ये मूलतः फरक आहे असं तुम्हा आम्हा सगळ्यांना सतत अनुभवाला येतं।
मग प्रशासनातली भाषा कोणत्या प्रयोजनाने वापरली जाते? प्रयोजन आहे जे प्रशासनाचं ते म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणं. प्रशासन हीच शासनाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. मग कायदा जसा आहे तसा कायद्याला जसाचा तसा अंमलात आणणं हे आमचं मुख्य काम असतं. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की कायद्याच्या चौकटीच्या मी बाहेर जाणार नाही याची सारखी आम्हाला काळजी घ्यावी लागते. आणि मी लिहिलेल्या एखाद्या पत्राचा किंवा मी पारित केलेल्या एखाद्या आदेशाचा वेगळा अर्थ समोरची व्यक्ती काढणार नाही याची सारखी काळजी घ्यावी लागते. ही जी सारखी काळजी घेण्याची टांगती तलवार आहे ना, ही खरं तर किरण अनेक कारणांमुळे निर्माण होते. की मी जर एखाद्या परिपत्रकाच्या बाहेर जाणारं काहीतरी एखाद्या पत्रात लिहिलं तर उद्या माझा व्हिजिलन्स ओपन होईल, मलाच एखादी कारणे दाखवा नोटीस येईल की काय, अशी सारखी भीती वाटल्यामुळे एखादा जो अव्वल कारकून असतो शासकीय कार्यालयात काम करणारा, तो जास्तीत जास्त अवघड, क्लिष्ट आणि परिपत्रक किंवा शासन निर्णयाच्या बाहेर जाणार नाही अशी भाषा वापरण्याचा इतका आटोकाट प्रयत्न करतो की त्यामुळे समोरच्या ज्या माणसासाठी तो आदेश असतो त्याला खरंच काही कळेना असं होतं. आणि मग असं होतं की त्यामुळे असं वाटतं की शासकीय पत्र समजून घेण्यासाठी मला स्वतःला समजणार नाही, मला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावी लागेल असं सारखं वाटतं. म्हणजे भाषेचं जे ड्राफ्टिंग आहे तो करणारा जो सगळा आमचा कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहे त्याला ज्यावेळी कायद्याच्या चौकट सांभाळण्याची त्याची जी कळकळ आहे ना, त्याच्यापेक्षा समोरच्या माणसाचा प्रश्न सोडवण्याची जर त्याला तळतळ वाटली ना तर कदाचित प्रशासनाची भाषा सोपी होईल. म्हणजे असं आहे की प्रयोजन सारखं असं असतं की मला माझ्या वरिष्ठांनी कोणत्याही प्रकारे माझी एखादी फाईल ओपन करू नये किंवा मी लिहिलेल्या भाषेचा विपर्यास होऊ नये याची सारखी काळजी घेण्याची टांगती तलवार ही प्रशासनावरती असते. मी ना परवाच्याच पेपरमध्ये पुणे महानगरपालिकेने एक जाहिरात दिलेली आहे, ती मला तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवायला आवडेल. कारण खारगे सरांनी जो मुद्दा मांडला की प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट काही आदेशाच्या रूपाने नसते, काही वेळेला भाषा ही जनसामान्यांसाठी असते. जर एखाद्या जमिनीच्या वहिवाटीचा मुद्दा असेल, एखादा अतिक्रमण काढल्याचा आदेश असेल तर तो मला निश्चित कायद्याच्या भाषेमध्येच मांडला पाहिजे. जर तुम्ही असं नाही केलं तर काय होईल हे त्या आदेशामध्ये मला उलगडून सांगितलं पाहिजे आणि स्वच्छ शब्दात सांगितलं पाहिजे, ते माझ्यासाठी अनिवार्य असतं. पण काही वेळेला ज्यावेळी अनेक बहुसंख्य माणसांच्या आयुष्यावर परिणाम करणारी किंवा त्यांना कम्युनिकेट करण्याची जर एखादी विषय किंवा गोष्ट असते त्यावेळी आपण सुलभ भाषा वापरू शकतो जसं खारगे सर म्हटले. पण आधी त्याची आजूबाजूला घडणारी उदाहरणं मात्र त्याच्या अगदी विपर्यस्त असणारी असतात. म्हणजे मी हे जाहीर प्रकटन आहे, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत राहण्याकरता प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहेच. तथापि शहरातील कुठल्याही रस्त्यावर पडलेले खड्डे, समपातळीत नसलेले फुटपाथ दुरुस्ती व पावसाचे पाणी साचणारा भाग इत्यादी बाबत रस्ता विषयक जर कोणत्या तक्रारी असतील तर महापालिकेच्या पथ विभागाकडे नागरिकांना खालील नमूद विविध माध्यमातून तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशी पुणे महानगरपालिकेने 24 जानेवारीलाच दिलेलं एक जाहीर प्रकटन आहे. याचा उद्देश असा आहे की अनेक प्रकारे नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या पथविभागापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर, त्यासाठीचं ट्विटर हँडल, त्यासाठीचा टोल फ्री नंबर असा सगळा त्या जाहीर प्रकटनामध्ये दिलेला आहे. आणि त्याच्या खाली पुन्हा जे म्हटलेलं आहे, उपरोक्त सर्व माध्यमातून पथ विभागाकडून तक्रार निवारणाची कार्यवाही केली जाते तरी नागरिकांनी आपल्या पुणे शहराचा सुनियोजित व गुणवत्तापूर्ण सुविधायुक्त शहर हा नावलौकिक कायम राखण्यासाठी वरील तक्रार निवारण प्रणालीचा सुयोग्य वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. म्हणजे साधी गोष्ट होती की तुम्हाला तक्रार करायला हेही माध्यमं उपलब्ध आहेत आणि यातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. पण हे सांगण्यासाठी सुद्धा वापरली गेली जाणारी जी भाषा आहे ही पुन्हा आदेशासारखी थोडीशी वाटतीये किंवा जास्तीत जास्त परंतुको असणारी, जास्तीत जास्त प्रोवायझो असणारी आणि स्वतःची भूमिका क्लिअर करणारी अशी वाटते. असं का होतं? कारण की या शैलीची आम्हाला सवय होऊन जाते. बऱ्याचदा असं म्हणतात ना की शासकीय कार्यालयामध्ये कोणी जर हॅपी दिवाळी जरी सांगायला आला तरी अधिकारी म्हणतो रायटिंगमध्ये द्या.
का म्हणतो अधिकारी असं रायटिंगमध्ये द्या? कारण की शासकीय कामकाजाची स्वतःची अशी जी शैली आहे आणि संस्कृती आहे त्याची आम्हाला खूप जास्त सवय झालेली असते आणि त्याच्यातून हे असे विनोद घडत असतात आणि मराठी भाषा मग सामान्य माणसांना शासकीय मराठी आहे की नाही असा प्रश्न पडू शकतो.